सोमवारचे अचूक 25 उपाय सर्व इच्छा पूर्ण होतील. उपाय नंबर 1. अपत्यप्राप्तीची इच्छा असलेल्या पती पत्नी दोघांनी ब्रह्ममुहूर्तावर सकाळी स्नान करून उपवास करावा. भगवान शिवाप्रती पूर्ण भक्ती ठेवून गंगेच्या मातीपासून एक नश्वर शिवलिंग बनवा किंवा गव्हाच्या पिठापासून शिवलिंग बनवा. शिवलिंग बनवल्यानंतर भगवान भोलेनाथाला गंध, अक्षदा, बेलपत्र, धोतरा अर्पण करून पूजा करावी किंवा योग्य ब्राह्मणाकडून विधी करून घ्यावे. पती पत्नीने दोघांनीही पार्थिव शिवलिंगाच्या अभिषेकाचे पवित्र जल प्रसाद म्हणून स्वीकारावे आणि अपत्यप्राप्तीसाठी भगवान शंकराची प्रार्थना करावी. हा प्रयोग पूर्ण भक्तीने आणि श्रद्धेने किमान 21 दिवस केल्यास शिवाच्या कृपेने पुत्रप्राप्तीची इच्छा लवकर पूर्ण होते. उपाय नंबर 2. लक्ष्मी वृद्धीसाठी, सुख समृद्धीसाठी शिवलिंगावर काळी मिरी अर्पण करावी. उपाय नंबर 3. एखाद्या कामासाठी जात असाल तर भगवान भोले बाबांचा एक उपाय करून जावा. तो म्हणजे श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचे स्मरण करून जावे. उपाय नंबर 4. शिवमंदिरात कधीही ही चूक करू नका. जलधारेवर कोणतेही फळ अर्पण करू नये. मित्रमैत्रिणींनो, व्हिडिओतील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. व्हिडिओतील माहिती आवडली तर कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. उपाय नंबर 5. शिवपुराणानुसार प्रत्येक महिन्याच्या त्रयोदशी तिथीला संध्याकाळच्या वेळी शिव आनंदाने नाचतात. या दरम्यान शिवलिंगावर बेलपत्र ठेवा आणि जलाभिषेक करा. शिवाच्या पंचाक्षरी मंत्राचा 108 वेळा जप करून अभिषेक करावा. असे मानले जाते की यामुळे नोकरीतील अडचणी दूर होतात, ताणतणावातून आराम मिळतो. उपाय नंबर 6. एखाद्या महत्त्वाच्या कार्यासाठी जात असेल, इंटरव्ह्यूसाठी जात असाल, नोकरी लागत नसेल, तांब्याच्या कलशामध्ये 11 बेलपत्र, त्यात 11 पांढरी फुले, लाल चंदन घालून एका वाटीत घेऊन जावे. उपाय नंबर 7. शिवलिंगावर एक धागा वाहून पुन्हा तो धागा आपल्या हातात बांधावा. आपणास कोणताही आजार होत नाही, कुठल्याही प्रकारचे अकाली मृत्यू येत नाही. कारण पहिले लोक तिथेच नाडी तपासत होते, म्हणून तिथे धागा पाहिजे. तिथे कायम दाब पडतो. त्या लोकांना कुठल्याही प्रकारचा रोग होत नाही, ते निरोगी राहतात. म्हणून हातात धागा आणि कपाळाला गंध आणि गळ्यात माळ पाहिजे. उपाय नंबर 8. शिवपुराणात सांगण्यात आले आहे की आपण मंदिरात जाऊन दर्शन घेऊन नंतर मंदिराच्या मागे जाऊन डोके टेकून पाया पडतो. असे करणे चुकीचे आहे. नंबर 9. आपले देवघर ईशान्य कोपऱ्यातच असले पाहिजे. ईशान्य हे शंकर भगवानाचे स्थान आहे. ईशान्य कोपऱ्यात पाणी पाहिजे. ईशान्य कोपऱ्यात शंकर भगवानांचे स्थान असल्यामुळे आपले देवघर ही ईशान्य कोपऱ्यातच असायला हवे आणि आपली देवांची पूजा ईशान्य कोपऱ्यातच पाहिजे. उपाय नंबर 10. धोत्रेचे फूल 2 ठिकाणी अर्पण करतात. एक म्हणजे अशोक सुंदरी, त्याची दांडी जिथून जल वाहते तिकडे आणि फुललेला भाग शिवलिंगाकडे अशा पद्धतीने वाहतात. दुसरा म्हणजे शिवलिंगावर वाहतात आणि जो फुललेला भाग असतो तो आपल्याकडे असावा. उपाय नंबर 11. तूप एका वाटीत घेऊन ओमचे स्मरण करत हृदयाला शांतीची अनुभूती होते. तो व्यक्ती कितीही डिप्रेशनमध्ये असला, कितीही टेन्शनमध्ये असला तरी समाप्त होते. उपाय नंबर 12. भगवान महादेवाने पार्वतीला सांगितले होते की ज्या मुलामुलींचा विवाह होत नाही त्यांनी अशोक सुंदरीचे स्मरण करून
एका बेलपत्राला चंदन लावून मुगाच्या दाण्यासोबत अशोक सुंदरीच्या स्थानावर समर्पित करावे. त्यांचा मंगलविवाह 3 महिन्याच्या आधी होईल. उपाय नंबर 13. भगवान शिवशंकराच्या मंदिरात या 3 गोष्टीचे स्मरण करा. एक, आपल्या घरातील पाणी शिवलिंगावर अर्पण करा. दुसरी गोष्ट म्हणजे मंदिरात थोडी सेवा करावी, म्हणजेच साफसफाई करावी, निर्माल्य विसर्जित करावे. तिसरे काम म्हणजे शिवमंदिरात थोडा वेळ नंदीपाशी बसून महादेवाला निहारत, तसे थोडा वेळ बसून बाबाला निहारावे. बाबा आपली झोळी भरून देतील. उपाय नंबर 14. 1 लोटा पाणी, त्यात बारीक केलेले तांदूळ चाळून घ्यावे आणि पाण्यात मिक्स करावे. त्यात थोडी हळद टाकावे. भटकेश्वर महादेवाचे नाव घेऊन वडाच्या झाडाखाली आपली कामना करून जे काही कर्ज झालेलं असेल ते स्मरण करून ते पाणी तिथे अर्पण करून द्यावे. 2 किंवा 3 सोमवार एकाच जागी करावे. उपाय नंबर 15. श्री शिवाय नमस्तुत्यम किंवा मग पंचाक्षरी मंत्र नमः शिवाय किंवा षटाक्षरी मंत्र ओम नमः शिवाय थोडा वेळ मौन धरून बेलाच्या झाडाखाली बसून बेलाच्या मुळाकडे बघून 2 मिनिट आपल्या जीवनातील दुःख, तकलीफ, अडचणी असतील त्या बेलाच्या झाडाखाली बसून आपल्या मनातील सर्व अडचणी बोलून माता पार्वती व शिवशंकरांना सांगावेत. उपाय नंबर 16. अत्यंत मेहनत करूनही मनासारखं फळ मिळत नसेल तर भगवान शिवाच्या शिवरक्षा स्तोत्राचा जप करा. या उपायाने तुम्हाला फायदा होईल. यामुळे तुम्ही मानसिकदृष्ट्या मजबूत बनू शकाल. उपाय नंबर 17. घरात सुख समृद्धी हवी असल्यास शंकराला तूप, साखर आणि गव्हाच्या पिठाने बनलेली कोणतीही वस्तू नैवेद्य म्हणून अर्पण करा आणि त्यानंतर त्यांची आरती करा. या उपायाने तुमच्या घरात सुख, शांती आणि समृद्धी राहील. यामुळे भगवान भोळेंचा आशीर्वाद मिळेल. उपाय नंबर 18. भगवान शंकराला बेलपत्र अतिशय प्रिय आहे. बेलपत्र, ओक, गंगेच्या पाणी, चंदन आणि अक्षदा सोमवारी भोलेनाथाला अर्पण करावे. असे केल्याने महादेव प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात. उपाय नंबर 19. सोमवारी महादेवाला दूध अर्पण करावे. दुधाचा अभिषेक करून महादेव खूप प्रसन्न होतात. शंकरजींनाही धतुरा खूप आवडतो, म्हणूनच त्यांना नक्कीच धतुरा अर्पण करा. उपाय नंबर 20. सोमवारी दान केल्याने भगवान भोलेनाथ खूप प्रसन्न होतात. असे मानले जाते की या दिवशी दूध, साखर, पांढरे वस्त्र आणि दही गरजू व्यक्तीला दान करावे. या उपायाने भोलेनाथ आपल्या भक्तावर प्रसन्न होतात आणि इच्छित वरदान देतात. उपाय नंबर 21. जीवनात कितीही मोठे आव्हान असो किंवा स्पर्धा असो, भगवान शिवाची आराधना केल्याने माणसाला त्यात नक्कीच विजय मिळतो. भगवान शिव आपल्या भक्तांना प्रत्येक क्षेत्रात विजय मिळवून देतात. उपाय नंबर 22. शिव हे कल्याणकारी देवता मानले जातात. ज्याच्या आध्यात्मिक अभ्यासाने व्यक्तीला नशिबाने आरोग्य मिळते. शिवाच्या साधकाला कोणत्याही प्रकारचा रोग किंवा दुःख होत नाही. उपाय नंबर 23. एखाद्या स्त्रीने संतान किंवा पुत्रप्राप्तीच्या इच्छेने भगवान शिवाची पूजा केली तर भगवान शिव तिची इच्छा लवकरच पूर्ण करतात. भगवान शिव
हा शक्तीचा समूह मानला जातो. ज्यांच्या साधना पूजनाने साधकाला अपार धैर्य, शक्ती आणि ऊर्जा मिळते. शिवभक्ताचे शरीर सदैव निरोगी व तेजस्वी राहते. उपाय नंबर 24. शिवाची साधना करणाऱ्याला कोणत्याही प्रकारच्या शत्रूचे भय नसते. शिवाची आराधना केल्याने माणूस शत्रूवर विजय मिळवण्यात यशस्वी होतो. उपाय नंबर 25. सोमवारी दान केल्याने भगवान भोलेनाथ खूप प्रसन्न होतात. असे मानले जाते की या दिवशी दूध, साखर, पांढरे वस्त्र आणि दही गरजू व्यक्तीला दान करावे. या उपायाने भोलेनाथ आपल्या भक्तावर प्रसन्न होतात आणि इच्छित वरदान देतात. मित्रमैत्रिणींनो, व्हिडिओतील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.